कवटेवाडी खिंडीत दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक. खडक तालुक्यातील अपघाताची मालिका सुरू असताना कशेळे कवटेवाडी खिंडीत रस्त्यावरील मधोमध असलेल्या खड्ड्या चुकवत असताना दोन्ही दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन दोघेही रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. या दोन्ही दुचाकी स्वारांच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव झाला. या अपघातात दोघेही जखमी झाले असून दोघांना ग्रामीण रुग्णालयात कशेळे येथे नेण्यात आले. दोघांची प्रकृती चांगली आहे असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दोघेही पुढील कालच उपचारासाठी हलवण्यात आले असून सुगवे येथील वखारी यांना पनवेल गांधी हॉस्पिटल तर अंजाब येथील अभिषेक अनमोल भिशे यांना रायगड हॉस्पिटल डिक्सन येथे हलवण्यात आले आहे. कर तालुक्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे कुठे ना कुठे अपघात होत असतात. अशाच अपघातात कशेळे कवटेवाडी खिंडीत रस्त्यावर पडलेला खड्डा चुकवत असताना समोरून येणारा दुचाकी वाहनाला धडकला. रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा कशेळे साईडने उतार भाग असल्याने स्पीड मध्ये येणाऱ्या वाहन चालकांना पटकन दिसून येत नसल्याने खड्ड्यात वाहन आदळला जातो. अशीच घटना काल संध्याकाळी 6 वाजण्या सुमारास कशेळे कवटेवाडी खिंडीत अपघात झाला. कशेळे साईडने येणारा दुचाकी वाहन रस्त्यावर पडलेला खड्डा चुकवत असताना नेरळ साईडने येणारे दुचाकी वाहनाला धडकला. दोघांनी समोरासमोर धडक झाल्याने दोघेही रस्त्याच्या साईडला फेकले गेले. दोन्ही वाहने चालकांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागेवर रक्तस्राव झाला. त्यांना तात्काळ राजेश श्रीसागर यांच्या गाडीत टाकून कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. घाबरण्यासारखे काही ना असे त्यांच्या नातेवाईक यांना सांगण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी वखारी यांना गांधी हॉस्पिटल तर अभिषेक भिशे यांना रायगड हॉस्पिटल डिक्सन येथे नेण्यात आले. कशेळे कवटेवाडी खिंडीत खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात दोघे वाहन चालक थोडक्यात बचावले. आता तरी प्रशासनाला लोकप्रतिनिधीला जाग येऊ दे. रस्त्यावर पडलेले खड्डे भरा, जनतेला सुखद प्रवास करू द्या अशी नागरिकांकडून संतप्त व्यक्त करण्यात आली. यातूनच नागरिकांची प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी बद्दलची नाराजी दिसून येत आहे.